सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, लेकीच्या नव्या घराभोवतीच्या निसर्गाशी आमची अजून हळूहळू ओळख होत होती, पण इतक्यात मला घराच्या मागच्या अंगणातल्या एका झाडाकडे माझं लक्ष गेलं आणि अगदी अचानक धनलावाचा आनंद झाला। कारण हे झाड अगदी शेकडो सूक्ष्म कळ्यांनी संपूर्णपणे डवरलेलं। या सगळ्या कळ्या जेव्हा हळूहळू उमलत गेल्या तेव्हा लक्षात आलं की अरे, हे तर आपलं अझेलिया। ही अझेलियाची फुलं गुलाबी, त्यानंतर अगदी पीचिश पिंक आणि रक्तवर्णी लाल भडक अशा रंगात आढळतात। आणि हा आपला बॅकयार्डमधला अगदी शुभ्र धवल पांढरा अझेलिया। तर या दिवसात साधारणपणे अझेलिया, डॅफोडिल्स, त्याच्यानंतर ट्युलिप्स, ब्लूबेल्स, मॅग्नोलिया, नंतर विस्टेरिया, डॉगवूड, ही अशी सगळी फुलं आपल्याला जागोजागी फुललेली दिसतात। असं म्हणतात सगळीकडे जणू निसर्गाची रंगपंचमीत चाललेली, असंख्य प्रकारची विविधरंगी फुलं जिकडे नजर जाईल तिकडे फुललेली, झाडांवर, जमिनीवर, सगळीकडे ही फुलं इतकी फुलतात की साहजिकच हवेत याचे परागकण तरंगत राहतात। आणि मग या दिवसात बऱ्याच जणांना पॉलनच्या ॲलर्जीचा काही ना काही त्रास होतो। या त्रासामध्ये सर्दी, खोकला, डोळ्यांना लाली, पाणी येणे, इचिंग असं काही काही होत राहतं। पुढच्या चित्रातल्या कर्दळीसारख्या जांभळ्या फुलांचा अगदी मिड एप्रिलपर्यंत मागमूसही नव्हता, फक्त हिरवी गवताची पाती मातीतून मुसंडी मारून वर आलेली। मग एप्रिल एंडपर्यंत कळीचा एक एक हिरवट पदर उलगडत जातो आणि पाकळ्यांच्या जांभळ्या किनारी डोकावायला लागतात आणि मग बघता बघता ही फुलं दिमाखात वाऱ्यावर झुलू लागतात। या वसंत ऋतूत तुम्ही दिवसातल्या कोणत्याही वेळी जरी फिरायला गेलात तरी हवेत एक सुखद गारवा असतो आणि आजूबाजूला मन अगदी मोहून टाकेल असा सुंदर रंगीबेरंगी निसर्ग। त्याचबरोबर आपल्याला दिसतील अगदी सुंदर मॅनिक्युअर्ड अशी लॉन्स मेंटेन केलेले टुमदार बंगले। आसमंतातल्या स्वच्छ सुंदर तळ्यातल्या पाण्यात काठावरच्या घरांचं, निसर्गाचं, झाडांचं इतकं सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळतं की गदिमांच्या गीतरामायणातल्या प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट याच ओळी एकदम ओठावर येतात। तर असंच एकदा घराजवळच्या एका तळ्याकाठी आम्ही फिरायला गेलो। या तळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या तळ्याला तुम्ही एक संपूर्ण गोल अशी चक्कर मारू शकता। अर्थातच ही पायवाट अगदी दाट झाडीतून गेलेली असल्यामुळे एक अतिशय सुंदर असा जंगलात फिरल्याचाच अनुभव आपल्याला मिळतो। मग काय, पायाखालचा पालापाचोळा अगदी सावधपणे तुडवीत इकडे तिकडे पाहत आपण जर गेलो तर काय काय दिसतं। या तळ्यात आम्हाला एक ऑरेंज कलरच्या सुळसुळ सुळसुळ पोहणाऱ्या माशांचा थवा दिसला। त्यानंतर एक चांगलं मोठं
जणू काही त्याने पिवळ्या रंगाचा कोटच घातला आहे अंगावर. इतकं पिवळं धमक असं कासव आम्हाला दिसलं. आमची चाहूल लागल्याबरोबर त्या कासवानं आपली मान आत घेतली. या तळ्याकाठचा एक स्टॉर्क इतका कामॅफ्लोजिंग होता की जेव्हा त्याला आमची चाहूल लागली आणि तो आपले प्रचंड मोठे पंख फडफडवत असा दूर दिसेनासा झाला, तेव्हाच आम्हाला कळलं की अरे इथे एक स्टॉर्क उभा होता. याच तळ्याच्या पायवाटेवरून फिरताना आम्हाला सुंदर रंगीबेरंगी वुडपेकर, नंतर लाल लाल चुटूक कार्डिनल, सुंदर निळ्या रंगाचा ब्लू जे असे कितीतरी पक्षी या वाटेवर आपल्याला दर्शन देतात. फक्त सगळ्यांना प्रत्येक वेळेस कॅमेऱ्यात टिपणं अगदी महाकर्म कठीण काम आहे. तर कसा वाटला हा भाग नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.